गुटखा मावा विक्रीवरील कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी. ठराविक ठिकाणीच कारवाईचे गौडबंगाल काय? जागरूक नागरिकांचा सवाल. गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहर परिसरात पोलिसांकडून बेकायदेशीर गुटखा मावा विक्रीवर कारवाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी या कारवाईत सातत्य नसल्याने आणि ठराविक ठिकाणीच कारवाई होत असल्याने यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल जागरूक नागरिकातून व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहर परिसरात बेकायदेशीर गुटखा तस्करी आणि त्याची विक्री अगदी राजरोसपणे सुरू आहे. त्यातच तंबाखू व नशिल्या पदार्थांचा समावेश असलेला मावाची देखील चोरी छुपे विक्री होत असल्याचे आता लपून राहिलेले नाही. मध्यंतरी पोलीस खात्याने विविध ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीर गुटखा व मावा विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर धाडी टाकून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे. पण ही कारवाई ठराविक ठिकाणीच झाली असून उर्वरित सर्व ठिकाणी राजरोसपणे गुटखा मावा विक्री होत असल्याचे काही टपरी चालकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवतानाच ती सरसकट करावी अशी मागणी जागरूक नागरिकातून होत आहे. इचलकरंजी शहर परिसरातील शाळा, महाविद्यालय आणि जवाहरनगर, शहापूर, रिंग रोड, तांबेमाळ, काडाकुरे तळ, सांगली नाका, नदीवेस नाका, जुना चंदूर रोड, आमराई रोड या परिसरात गुटखा व मावा विक्री राजरोसपणे सुरू आहे. याकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित करून संबंधित दोषींवर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. गुटखा व मावा विक्रीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे बेकायदेशीर गुटखा व मावा विक्रीवर कारवाई करताना पोलिसांनी ती सरसकट करून आपल्या कर्तव्यातील पारदर्शकता दाखवावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे. महान कार्य न्यूज चॅनलसाठी इचलकरंजीहून सागर बांडार.